ओम हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम। हरि ओम। आज आपण भजगोविंदमचा 5वा श्लोक हा घेणार आहोत, यावर थोडी चर्चा करणार आहोत. तर त्यासाठी प्रथम या श्लोकाचा पाठ करू. प्रथम मी पाठ करते, नंतर तुम्ही पाठ करा. यावत् वित्तोपार्जनसक्तः तावन्निज परिवारो रक्तः. यावद् वित्तोपार्जनसक्तः तावन्निज परिवारो रक्तः. पश्चाज्जीवति जर्जरदेहे वार्तां कोऽपि न पृच्छति गेहे. पश्चाज्जीवति जर्जरदेहे वार्तां कोऽपि न पृच्छति गेहे. भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते. सम्प्राप्ते सन्निहिते काले नहि नहि रक्षति दुःकृङ्करणे. तर मागच्या वेळेस आपण जीवनाची जी नश्वरता आहे त्यावर चर्चा केली. आचार्यांनी सांगितलं आपल्याला की जीवन हे खूप क्षणिक आहे, त्यामुळे तू आपला जो वेळ आहे तो वेळ असा वाया घालवू नकोस वायफळ वस्तूंमध्ये. तर आपल्या जीवनाचं तू सार्थक करून घे. आणि यासाठी आपल्याला सांगितलं की काय करायचं आहे, मग गोविंदाचं भजन करायचं आहे. आता जसं ह्या स्तोत्राचं नाव आहे मोहमुद्गर, म्हणजे आमचे जे काही वेगवेगळे मोह आहेत, जो काही आमच्यामध्ये वेगवेगळा अविवेक आहे, नासमजी आहे, त्याच्यावर ह्या ठिकाणी आचार्य प्रहार करीत आहे. तर मागच्या वेळेस एक मोह आमचा जो जीवनाविषयीचा होता की अजून जीवन तर खूप आहे, अजून काय एवढी जल्दी आहे, तर आपण आजचं काम उद्यावर ढकलत होतो. तर ह्या मोहावर प्रहार केला. आता ह्या ठिकाणी आचार्य आपल्या आणखी एका मोहावर प्रहार करीत आहे, आणि तो म्हणजे की आपली जी परिवाराविषयी म्हणजे आपल्या कुटुंबाविषयी जी एक आसक्ती असते, त्या आसक्तीवर ह्या ठिकाणी प्रकाश टाकत आहेत. आता हे पहा तुम्ही, प्रत्येक आपल्या शास्त्रामध्ये जसं सांगितलेलं आहे की 4 वर्णाश्रम आहेत: ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. तर ब्रह्मचर्य आश्रमामध्ये पहिले आपण गुरुकुलामध्ये जाऊन शिक्षण प्राप्त करून घेतो. पूर्वीच्या काळामध्ये गुरुकुल होते, ऋषीमुनींच्या गुरुकुलांमध्ये जाऊन शिक्षण घेतलं जात होते. तिथं जीवनाचं काय रहस्य आहे ते समजून घेतलं जात होतं. आजकालच्या जगामध्ये आपण स्कूल कॉलेजेसमध्ये जातो, तिथं शिक्षण घेतो आणि आपल्या जीवनाचं काहीतरी एक रहस्य ते समजून घ्यायचा प्रयत्न करत असतो. आणि एकदा का ह्या ब्रह्मचर्य आश्रमामध्ये एकदा का आपण हे जीवनाचं ज्ञान प्राप्त केलं की मग माणूस गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करत असतो. आता गृहस्थाश्रमामध्ये जाऊन आपला
परिवाराची वाढ करत असतो, कुलधर्माचं पालन करत असतो आणि आपली जी काही मुलं बाळं आहे, आपली जे काही नातेवाईक आहेत, ह्या सगळ्यांचं तो लालनपोषण करत असतो. आणि ज्या वेळेस त्याच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पडतात, अगदी आनंदाने तो त्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडतो, त्यावेळेस मग त्याचं मन हळूहळू या विषयांपासून मुक्त होत जातं. आणि जेव्हा मन मुक्त होतं त्यावेळेस आपलं शास्त्र त्याला वानप्रस्थाची शिक्षा देतात. त्याला म्हणतात, आता तू वानप्रस्थ आश्रमामध्ये प्रवेश कर, तिथं जाऊन कमीत कमी वस्तूंमध्ये आपलं जीवनयापन कर, जीवननिर्वाह कर. आणि हळूहळू असं मन तयार होतं आणि मग अशा मनामध्ये, अशा जो मनाने युक्त असतो त्याला मग संन्यास आश्रमामध्ये प्रवेश करायची परवानगी होते. तर ह्या ठिकाणी ही आश्रम व्यवस्था आपली अगदी व्यवस्थित आहे. पण आज झालं काय आहे, आम्ही फक्त एकदा का गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश केला की बस गृहस्थाश्रमाचेच होऊन जातो. आपल्याला घरापेक्षा दुसरं असं काही दिसतच नाही. आपलं घर आणि आपले मुलं बाळं, आपल्या मुलाबाळांविषयी प्रेम असावं, पण त्या ठिकाणी आसक्ती नको. आता प्रेम आणि आसक्ती यामध्ये थोडा सूक्ष्मसा फरक आहे. आसक्ती म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीविषयी आपल्याला असं आपुलकी वाटते, प्रेम वाटते. ती व्यक्ती जर नसली तर असं वाटते जीवनामध्ये काहीतरी खालीपणा आहे असं वाटतं. आणि प्रेमामध्ये सुद्धा असंच वाटतं की आपलं कोणावर प्रेम असलं तर आपण म्हणतो की याच्यावर आमचं प्रेम आहे म्हणजे त्याच्याशिवाय आमचं जीवन आम्ही जगूच शकत नाही. पण ह्या ठिकाणी आसक्ती म्हणजे त्या ठिकाणी फक्त आपलाच विचार असतो, माझं काय होईल. आता घरामध्ये जर एखाद्या कोणाचा मृत्यू झाला तर घरामधले बाकीचे लोक खूप रडतात, धाय मोकळून रडतात. आणि सगळ्यांना असं वाटतं की अरे बापरे, याचं केवढं प्रेम होतं ह्या व्यक्तीवर. पण त्याचं प्रेम त्या व्यक्तीवर नव्हतं, त्याचं प्रेम कोणावर होतं, त्याचं प्रेम स्वतःवर होतं. की आता ही व्यक्ती गेली तर माझं काय होईल, मी आता पुढचं जीवन कसं जगू. कोणी एखादा व्यक्ती घरामधला नसला तर हे साहजिकच आहे की त्याची उणीव आपल्याला भासते. पण तेवढंच नाही तर आपलं काय होणार आहे ही ज्यावेळेस मनामध्ये भावना येते त्यावेळेस ती आसक्ती होते. मुलाबाळांना मोठं करतो आणि आपली काय अपेक्षा असते की मुलाबाळांनी आपली म्हातारपणामध्ये व्यवस्था करावी, आपल्यासाठी सगळी उपलब्धता करून द्यावी. पण जर ती अपेक्षा पूर्ण झाली नाही तर मग त्याला हे दुःख होते. तर ह्या ठिकाणी आपल्याला आचार्य ह्याच विषयावर प्रकाश टाकत आहे. काय म्हणत आहे ते, यावत वित्तोपार्जन सक्तः तावन निज परिवारो रक्तः. म्हणजे जोपर्यंत संपत्ती मिळवण्याची तुझ्यामध्ये क्षमता आहे, जोपर्यंत तू अगदी चांगला धडधाकट आहे आणि पैसा जमा करायला समर्थ आहे, तावत निज परिवारो रक्तः, की तोपर्यंतच तुझे जे काही सगळे सोयरे आहेत, तुझे जे काही नातेवाईक आहेत, ते सगळे नातेवाईक तुला चिकटून राहतात. जसं गुळाचा खडा असला तर त्या गुळाच्या खड्याच्या भोवती जसे मुंगळे चिकटून राहतात, तसंच तुझ्याजवळ जर पैसा असला तर त्या पैशामुळेच तुझे सगळे नातेवाईक तुझ्याबरोबर
जुळून राहतात. आणि नंतर एक जीवनाचं एकदम जे काही यथार्थ आहेत ते काय सांगतात, पश्चात जीवती जर्जर देहे वार्ताम कोपी न पृच्छती गेहे. की हे पहा, जोपर्यंत पश्चात जर्जर देहे जीवती, आणि एकदा का तुझं शरीर दुबळं झालं तर अशा दुबळ्या शरीरामध्ये आता पैसा कमवण्याची ताकद राहिलेली नाही आहे. आता तुला तुझ्या भोवती अवतीभोवती जे काही तुझे सगळे सोयरे होते, नातेवाईक होते, ते सगळे नातेवाईक जसे चिकटून राहिले होते. पण आता तुझा देह कमजोर झाला आहे, दुबळा झालेला आहेस तू. तर मग वार्ताम कोपिना पृच्छती गेहे, मग घरामधील तुझी कोणीही विचारपूस करीत नाही. हे पहा, आजच्या समाजामध्ये हे अगदी यथार्थ आहे. हे जे वृद्धाश्रम उत्पन्न झालेले आहेत, निर्माण झालेले आहेत, हे कशासाठी आहे? याच्यासाठीच आहे की जीवनभर आम्ही पैसा जमा केला, पैशासमोर आम्ही दुसऱ्या कोणत्याही वस्तूंना महत्त्व दिलं नाही. आणि जोपर्यंत आमच्याजवळ खूप पैसा होता तोपर्यंत आमचे सगळे मुलं बाळं, नातू सुना सगळे आमची काळजी घेत होते. बाबूजी, बाबा, तुम्हाला काय हवं? तुम्हाला औषधी पाहिजे, तुम्हाला जेवण पाहिजे, वेळेवर जेवण देत होते, वेळेवर औषधी देत होते. सगळी तुमची अगदी व्यवस्थित काळजी घेत होते. कारण काय? तुमच्याजवळ धन होतं, पैसा होता. आणि एकदा तुम्ही पैसा मिळवून नंतर मग तुम्ही दुर्बळ झाले, म्हातारपण आलं, वृद्धावस्था आली. आणि अशा वृद्धावस्थेमध्ये जे आमचे मुलं बाळं, नातेवाईक, सुना, हे सगळे जे आमची काळजी घेत होते ते सगळे आमच्यापासून दुरावतात. आम्हाला ते पुसतसुद्धा नाही, आमची ते विचारपूससुद्धा करत नाही. म्हातारी एकटी बसलेली आहे कोपऱ्यात, त्यांच्याकडे पाहायला कोणालाही वेळ मिळत नाही. तर हे आपलं एक यथार्थ आहे. ह्या विषयीच ह्या ठिकाणी आचार्य आपल्याला अवगत करीत आहेत, आपल्याला अवगत करून सांगत आहे की तू याच्यासाठी मग काय करायला हवं, तर तू गोविंदाचं भजन करायला हवं. आता ही जी गृहस्थाश्रमामध्ये आम्ही प्रवेश केलेला होता, तिथं भटजींना बोलावून आम्हीच भटजींना बोलावलं होतं. अग्नीच्या साक्षीने आम्हीच सगळं कुटुंबाची निर्मिती केलेली होती. आणि अशा कुटुंबामध्ये जर आम्ही आमचे संस्कार दिले नाही मुलाबाळांना, जर फक्त आपला स्वतःचा स्वार्थ पाहिला, तर मग मुलं बाळसुद्धा तेच शिकतात. आणि मग आपली जी दशा आहे ती दशा मग वाईट दशा होऊन जाते. तर या ठिकाणी आपल्याला सांगत आहे की तू कुटुंबामध्ये राहा, तुझ्या कुटुंबामध्ये तुझे जे काही कुलधर्म आहे त्या कुलधर्माचं चांगल्या रीतीनं पालन कर, मुलाबाळांचं लालन पोषण कर, मुलाबाळांना चांगल्या रीतीनं संस्कार दे, चांगले मूल्य त्यांच्यामध्ये निर्माण कर. आणि सतत द्यायला शिक, कोणाकडून घ्यायला नको, अपेक्षा नको करू. असं नाही की मी आता मुलाबाळांना एवढं शिकवलं आहे तर ही मुलं बाळं माझी काळजी घेतील, ही अपेक्षा ठेवू नकोस. तू निरपेक्ष रीतीनं तू जर अशा रीतीनं सेवा केली, तुझ्या घरामध्ये सगळ्या अशा प्रकारे सर्वांची जर सेवा केली, तर त्यामध्ये काय होईल
की मुलं बाळसुद्धा ते तुझ्याकडून शिकतील आणि त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा असेच संस्कार पडतील. पण जर तू फक्त आपला स्वतःचा स्वार्थ पाहिला की सगळं जे काही आहे ते सगळं माझ्यासाठीच आहे, माझ्याशिवाय मला दुसरं कोणीही माहिती नाही, तर मग तुझी दशा आहे ती दशा अगदी वाईट दशा व्हायला वेळ लागणार नाही. तर तू घरामध्येच आपल्या कुटुंबामध्येच असं वातावरण उत्पन्न कर की सगळे गुण्यागोविंदानं नांदतील, असं त्यामध्ये राहा. अगदी अशा रीतीनं जर तू वागला, निस्वार्थतेनं तू सगळ्यांची सेवा केली, तर त्या ठिकाणी एक स्वर्ग निर्माण होईल. नाहीतर काय होतं की सतत भांडणं, हेवे दावे, ईर्ष्या, अशा रीतीनं मग त्यामध्ये त्या घरामधलं जे वातावरण आहे ते वातावरण सगळं बिघडून जातं. तर तू अशा नरकाची उत्पत्ती करू नको, स्वर्गाची उत्पत्ती कर. एका माणसाला स्वर्ग काय आणि नरक काय हे पाहण्याची खूप इच्छा झाली. त्याने भगवंताजवळ इच्छा मनातली आपली बोलून दाखवली की भगवान, मला स्वर्ग आणि नरक काय आहे ते पाहायचं आहे. भगवान म्हणाले, बरं चल, तुला मी आता स्वर्ग आणि नरकाच्या यात्रेला घेऊन जातो. तू सांग बरं, तुला कुठली यात्रा प्रथम करायची आहे? स्वर्गात जायचं आहे प्रथम की नरकात जायचं आहे? त्याने सांगितलं, मला पहिल्यांदा स्वर्ग पाहायचा आहे, नरक पाहायचा आहे. म्हणजे ठीक आहे, चल म्हणे नरकामध्ये जाऊ. आता त्या नरकामध्ये ते गेले. तिथं त्यांनी पाहिलं. आता जेवणाची वेळ झालेली होती, दुपारची वेळ होती, जेवणाची वेळ होती. त्यामध्ये त्या नरकामधले लोक जे होते, नरकामध्ये म्हटलं अर्थात की ते दुष्ट लोकच असतील, ज्यांची असुरी प्रवृत्ती आहे. ते असुरी प्रवृत्तीवाले लोकच त्या ठिकाणी होते. आणि त्या ठिकाणी एवढं फार मोठं एक पातेलं खिरीचं, दुधाच्या खिरीचं खूप मोठं पातेलं तिथं ठेवलेलं होतं. आणि सगळ्यांमध्ये एक बडा मोठा लांब असा चमचा होता. आणि त्या ठिकाणी एक अट होती की प्रत्येकाला खीर खाता येईल, पण ती खीर खात असताना तो चमचा म्हणजे हात जो आहे तो हात असा वाकवून आपल्याकडे करायचा नाही आहे. मग तुम्ही खीर खा, कशी खायची तुम्ही पहा. आता त्या ठिकाणी ते जे लोक होते त्या खिरीच्या आजूबाजूला उभे होते, ते सगळे लोक खिरीकडे पाहत होते, पण ती खीर त्यांना खाताच येत नव्हती. कारण एकतर चमचे फार मोठे मोठे लांबे लांबे, आणि त्यातून अशी अट ते आपल्याला हात वळवून घ्यायचा नव्हता. मग करायचं काय? तर त्या ठिकाणी ते लोक एकमेकांवरच क्रोधित होत होते. तिथं भांडणं चालू होती आणि एकमेकांना ते दोष देत होते. एक असं वातावरण तिथलं एकदम बिघडलेलं होतं. तर भगवंतांनी सांगितलं, बघ म्हणे, हा नरक आहे, पाहिला तू, आता स्वर्गामध्ये चल. स्वर्गामध्ये गेले. स्वर्गामध्ये सुद्धा तशीच परिस्थिती होती. एक मोठं खिरीचं पातेलं तिथं ठेवलेलं होतं, तसंच चमचे होते लांब लांब, आणि तशीच एक अट होती की आपला हात वळवायचा नाही आहे आणि खीर खायची आहे. तरीसुद्धा त्या ठिकाणी ते सगळे लोक खीर खात होते, आनंदाने खात होते. कसे खात असतील? तर ते एकमेकांना खीर भरवत होते. तू मला भरव, मी तुला भरवतो. आणि म्हणून ते एक असे प्रसन्न मुद्रेमध्ये होते आणि खीर खात होते. तर भगवंतांनी सांगितलं, पहा म्हणे, हा स्वर्ग आहे. यामध्ये काय झालं
की एकमेकांच्या विषयी आपल्या मनामध्ये प्रेम असला, स्नेह असला, जिव्हाळा असला, तर त्या ठिकाणी बुद्धिमत्तेनं त्यांनी याच्यामधून मार्ग काढला आणि मार्ग काढून तिथलं जे वातावरण होतं ते वातावरण अगदी गुण्यागोविंदाचं करून टाकलं. तर असा हा स्वर्ग असतो. असा स्वर्ग आपल्याला आपल्या घरात उत्पन्न करता येतो. तर कसा? तर निरपेक्ष, अपेक्षा नको. निरपेक्ष संबंध जर असले आपले आणि कोणाकडून काहीही इच्छा नाही आहे, आपल्या मुलाबाळांची जी काही इच्छा आकांक्षा आहे त्या सगळ्यांची आपण पूर्ती करत असतो, त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करत असतो, त्यांच्या खाण्यापिण्याची, लालनपोषणाची सगळी काही व्यवस्था करतो. पण ती व्यवस्था करत असताना त्याच्यामध्ये त्या मुलाबाळांकडून आपली काही अपेक्षा नाही आहे. फक्त आपलं त्यांच्यावर असं प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटीच आपण अशा रीतीनं आपलं वर्तन करीत असतो. तर आपल्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या आम्ही जर अशा चांगल्या रीतीनं जर पार पाडल्या तर मग तिथं आपले जे एकमेकांबरोबरचे जे संबंध असतात ते संबंध कसे असतात? स्वस्थ संबंध असतात. नाहीतर सगळं रोगी संबंध आहे की तू माझ्या इच्छांची पूर्ती कर, मी तुझ्या इच्छांची पूर्ती करतो आणि मग त्याच्यामध्ये नाही झाली तर एकमेकांवर क्रोध, अपेक्षा असं सगळं काही चालत असते. तर ह्या ठिकाणी आचार्य आपल्याला सचेत करीत आहे की हे पहा, असे संबंध तू ठेवू नकोस. मुलाबाळांविषयी प्रेम असावं पण आसक्ती नको. जर आसक्ती असली तर मग आपल्याला माहिती आहे की जर कोणी आसक्त म्हणजे काही चिकटून बसलेला असतो आणि कोणी चिकटून बसलेला असतो आणि त्याला जर काढायचं असलं तर तिथं आपल्याला दुःख होतं. जसं जो तुम्ही मुंगळा पाहिला असेल ना, मुंगळा जर तो एखाद्या ठिकाणी कोणाला चावला तर तो एकदम त्याच्या शरीरामध्ये एकदम त्याची तोंड जे असते ते खुपसून टाकतो आणि त्याला जर बाहेर काढायचं असलं तर मग बाहेर काढताना तिथून रक्त येतं. तसंच आहे की जर आपली आसक्ती असली, आपल्या मुलाबाळांविषयीच्या अपेक्षा असल्या आणि जर त्या पूर्ण झाल्या नाही तर मग काय होतं? मग मनामध्ये आपल्याला खेद वाटतो, एक मनामध्ये वाईट वाटतं. तर ह्या ठिकाणी आपल्याला आचार्य हेच सांगत आहे की आपली परिवारामध्ये आपलं जे कुटुंब आहे त्या कुटुंबामध्ये सगळ्यांची तू काळजी घे. अगदी चांगल्या रीतीनं सगळ्यांसाठी तू ज्या काही व्यवस्था उत्पन्न करायच्या आहेत त्या व्यवस्था उत्पन्न कर. सगळ्यांची आरोग्याची व्यवस्था उत्पन्न कर, सगळ्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था कर, सगळी अगदी सुखसुविधा तू उत्पन्न कर. त्यामध्ये त्या मुलाबाळांपासून अपेक्षा ठेवू नको. आणि जर तू अपेक्षा ठेवली, तुला जर असं वाटलं की मी ह्या मुलाबाळांना खाऊ पिऊ घालून एकदम तयार करतो आणि ह्या सगळी मुलंबाळं माझे म्हातारपणाची लाठी होऊन जातील, तर ही तुझी अपेक्षा निरर्थक आहे. ती निरर्थक अपेक्षा तू ठेवू नकोस. त्यामुळे सगळं वातावरण काय घरामधलं दूषित होऊन जातं आणि अशा दूषित वातावरणामध्ये आपल्याला आपलं दूषित वातावरण असलं तर मन खराब होतं आणि मन खराब असलं तर मग आपलं मन हे कशामध्येही लागत नाही. तर त्या ठिकाणी आपल्याला आपले जे संबंध आहेत ते संबंध कसे हवे? प्रेमाचे हवे, आसक्तीचे नव्हे. प्रेमाचे संबंध म्हणजे
त्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये प्रेम आहे, अर्थात आपण सतत त्यांच्या चांगल्याचा, कल्याणाचा विचार करत असतो. आपला स्वार्थ नाही तिथं. जिथं आपला स्वार्थ असतो तिथं काय असते? आसक्ती असते. आपल्याला माहिती आहे मच्छरदाणी संस्कृती. मच्छरदाणी संस्कृती म्हणजे काय? आपण मच्छरदाणी लावतो, म्हणजे जे काही मच्छर आहेत ते मच्छर बाकीच्या लोकांकडे जाव, माझ्याकडे आले नाही पाहिजे, अशी मच्छरदाणी संस्कृती आपली नको. तर सगळ्यांविषयी आपल्या मनामध्ये प्रेम असावं. आपल्या समाजामध्ये आपल्याला जेवढं योगदान देता येईल तेवढं योगदान आपण देऊ शकतो. आपल्या घरामध्ये सगळं वातावरण चांगल्या रीतीनं आनंदाचं ठेवू शकतो. पण हे केव्हा? ज्या वेळेस आपल्या मनामध्ये बाकीच्या लोकांविषयी सुद्धा प्रेम असेल तेव्हाच हे होऊ शकेल. जर आपला स्वतःचा स्वार्थ असला तर तिथं हे होत नाही. यासाठी आपले संबंध असेच निरपेक्ष आणि प्रेमाचे असावे. तिथं दुसऱ्यांकडून अपेक्षा, आकांक्षा ह्या नसाव्या. तर ह्या ठिकाणी आपल्याला आचार्य ह्याविषयीच सचेत करीत आहे की तू पैसा कमव. पैसा कमवायला तुला मना नाही आहे, पण पैसा कमवत असताना हे सुद्धा लक्षात ठेव की तुझ्याजवळ जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत तुझं सगळे कुटुंब तुझी जीवहुजुरी करतील, तुझ्या मागे पुढे फिरतील. आणि ज्यावेळेस पैसा नसेल त्यावेळेस तुझ्याकडे ते फिरकून सुद्धा पाहणार नाही. ते म्हणतील, अरे तो म्हातारा बसलाय, बसू द्या त्याला त्या कोपऱ्यामध्ये, त्याच्याकडे काय लक्ष द्यायचं. तर आपल्याला असं करायचं नाही आहे. यासाठी काय करायचं आहे? तर प्रत्येक सत्संगामध्ये जायला हवं. सत्संगामध्ये जाऊन आपल्याला भगवंताविषयी एक मनामध्ये श्रद्धा, भक्ती उत्पन्न होते. भगवान आहेत, भगवानच सगळ्यांची काळजी घेणार आहेत, तर मी कशाला एवढी काळजी करू? माझ्याकडून जेवढं करता येईल तेवढं मी करेल, पण बाकी जे काही होणार आहे ते भगवंतांच्या इच्छेनेच होणार आहे. आणि सगळ्यांमध्ये जर भगवंतच आहे तर मग मी माझंसुद्धा सगळ्यांवर प्रेमच आहे. त्या ठिकाणी माझं काय होईल हा विचारच नाही आहे. आणि ह्या ठिकाणी अशी आपल्याला एक कला, जीवन जगण्याची एक कला आपल्याला माहिती असली की त्या ठिकाणी मग आपण निस्वार्थ रीतीनं, सेवाभावानं त्या ठिकाणी काम करू शकतो. अगदी मनामध्ये धन्यता आहे, भगवंताविषयी श्रद्धा आहे, आदर आहे. अशा वेळेस मग आपल्याला आचार्य सांगताय की मग तुला अशा ठिकाणी मग काय करायचं आहे? तर भज गोविंदम, भज गोविंदम. हे जीवन असं चालणार आहे, पण त्या ठिकाणी तुझी जी प्राथमिकता आहे ती प्राथमिकता तू कोणत्या वस्तूंना देतो आहे त्याच्यावर हे अवलंबून आहे. तू जर प्राथमिकता ह्या सगळ्या वरवरच्या वस्तूंना देत असशील, जर हे सगळं माझं मुलं बाळं, माझं कुटुंब, माझे नातेवाईक, माझ्या सुना, असं जर तू सगळं आपला स्वार्थ जर पाहिला तर मग तुझं जीवन हे बेकार आहे. ज्यासाठी आपल्याला हा मनुष्यजन्म मिळालेला आहे त्या मनुष्य जीवनाचं हे सार्थक होणार नाही. तर हे सार्थक जर व्हायचं असेल तर प्रथम आपलं मन हे निश्चिंत झालं पाहिजे. आणि मन निश्चिंत होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? तर आपल्याला भगवंताचं भजन करायचं आहे. कारण भगवंतच हे सगळं करणारे आहेत. करता करविता सगळे भगवान आहे, मी फक्त निमित्त आहे. एवढं जरी तू मनामध्ये ठेवलं तरी
मग आपली जीवनाची गाडी योग्य दिशेलाही वळली आहे असं समजायला हरकत नाही. आणि म्हणून ह्या ठिकाणी आचार्य आपल्याला ही प्रेरणा देत आहे की तू अगदी धन्य हो, कृतार्थ हो आणि सगळ्यांविषयी मनामध्ये प्रेम ठेव, आदर ठेव आणि कोणाकडूनही अपेक्षा करू नको, निरपेक्ष राहा. आणि अशा रीतीनं जर ज्यावेळेस तू जीवन जगू शकशील त्यावेळेस मग आपल्याला करायचं काय? भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. मग अशा वेळेस तू भगवंताच्या भजनाला प्रारंभ कर. कारण असं जे मन झालेलं आहे निर्मल, ते मन निश्चिंत आहे. अशा मनामध्ये भगवंताचं भजन कर आणि आपल्या जीवनाचं हेतू सार्थक करून घे. तर असं सांगून ह्या श्लोकामध्ये आपल्याला आचार्यांनी सावध केलेलं आहे. आता पुढचा श्लोक पुढच्या वेळेस. हरिओम.